तथ्यानुसार सुमारे 8,80,000 वर्षांपूर्वी प्राचीन नाही तर अतिप्राचीन सभ्यता। हे रहस्य अजून विज्ञानालाही उलगडलेलं नाही। तेव्हा या श्रीलंकेवर अत्याचारी राजा रावणाचं राज्य होतं। असं म्हणतात की लंका सोन्याची होती, पण त्यावर राज्य करणाऱ्या रावणाचं हृदय मात्र तेवढंच काळं, महाअभिमानी आणि सज्जनांचा शत्रू। जब हुई धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि दयानिधि सज्जन पीरा। आणि या हेतूनच सुरू झाली मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची कहाणी। विप्रधेनुसुर संतहित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार। प्रभु राम जी का जन्म धरती से अत्याचार करना उनका मुख्य उद्देश्य था, बताया नहीं। ये कहा देवताओं से कि मैं आपके लिए ही ये मानव रूप धारण करके और पृथ्वी को असुरों से हीन करूंगा। भगवान का अवतार रावण को मारने को हुआ, राक्षसों को मारने को हुआ, ऋषियों को दर्शन देने के लिए हुआ। इसी प्रकार से मानव अवतार जो है मनुष्य को शिक्षा देने के लिए हुआ। मी अयोध्या। खरं तर मी रामापेक्षाही प्राचीन आहे। मी अनेक नगर शहर तयार होताना पाहिली आहेत। सत्ययुगात मनुच्या मनात वसलेली मी आणि त्रेतायुगात राजा दशरथाच्या सुवर्णयुगाची साक्षी मी, रामाच्या रामराज्याची साक्षीदार मी, आणि नंतर उन्माद आणि अत्याचाराची ही साक्षीदार मीच। श्रीलंकेपासून 3,500 किलोमीटर दूर कौशल राज्याची राजधानी साकेत। साकेत म्हणजे जे स्वर्गसम आहे, आणि याच साकेतला पुढे नाव मिळालं अयोध्या, अर्थात जे अयोध्या आहे, ज्याच्याशी युद्ध शक्य नाही, ज्याला युद्धात पराजित करणं शक्य नाही। या अयोध्या नगरीत आहे शृंगेश्वर धाम, म्हणजेच मखोडा धाम। हे शृंगी ऋषींचं तपस्थान आहे। सुर समूह विनती करी, पहुंचे निज निज धाम। यानी ये जो देवता गण थे, इन लोगों ने परमात्मा से विनती किया। जगत जो है इसके बाद परमात्मा श्री राघवेंद्र सरकार का प्राकट्य होता है। तो क्षण जेव्हा अत्याचाराचा विनाश करण्यासाठी प्रभू रघुकुलात प्रकट झाले। विप्रधेनुसुर संतहित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार। निश्चरहीन करऊं मही भुज उठायपन कीन, और सकल मुनि के आश्रम जाई जाई सुख दीन। परमात्मा श्री राघवेंद्र सरकार का अवतार निश्चित तौर से असुरों के वध के लिए ही हुआ था। मी अयोध्या। नव्या दृष्टीनं माझी गाथा
मला पुन्हा तुम्हाला सांगायची आहे. गाथा ज्यात वात्सल्य आहे, राग आहे, करुणाही आहे, श्रद्धा आहे, द्वेष आहे, शृंगारही आहे, विध्वंस आहे आणि नवनिर्माणही. अयोध्या जो है कई बार पूर्ण रूपेण से ध्वस्त हुई, विनष्ट हो गई और द्वितीय अयोध्या यदि विस्तार करने का काम किया तो विक्रमादित्य जी ने किया. असं म्हणतात, अयोध्येत आता रामकालीन फक्त 2च गोष्टी आहेत. एक पतित पावन आई शरयू आणि दुसरी अयोध्येची माती. बाकी सगळा संघर्ष. मनु ने इस नगरी को बसाया तो यहाँ जल नहीं था, जल का अभाव था. विष्णु के नेत्रों से आंसू गिर पड़े, जिस आंसू को ब्रह्मा जी ने, क्योंकि अमूल्य आंसू थी, उसको अपने कमंडल में रख लिए. उन्होंने वो कहा कि देखिए, अब इस गंगा को हम देते हैं जो भगवान के विष्णु के नेत्र से ही है, इसीलिए इन सरयू का नाम नेत्रजा है. मी काळाच्या माथ्यावरचा तो शिलालेख आहे जो युग परिवर्तनानंतरही तसाच जिवंत आहे. हृदयात बंदिस्त आहेत युद्धाच्या गर्जना. अयोध्या मी अयोध्या. 2 योजनानि महापुरी, 12 योजन और 3 योजन. तो 3 योजन चौड़ी, 12 योजन लंबी. कि पहला द्वार जो पश्चिम का था वो वर्तमान समय में जो लखनऊ है वहाँ था. मी आहे ती अयोध्या, पावन शरयू जिचे आजही चरण स्पर्श करते. भगवान रामाच्या कुंडलीतला तो भूभाग जिथे भगवान विष्णू अवतरले. मनु और शत्रुपा, दशरथ और ये कौशल्या शत्रुपा हुई और मनु हुए दशरथ. तो उन्हीं कुल में कहा कि मनुष्य सहित मनु ये अवतारा लई हों जिनकर वंश उदारा. इसलिए भगवान का अवतार की अयोध्या में ही हुआ. मी तीच अयोध्या आहे जिनं आपल्या अंगणात परब्रह्माला रांगताना, पक्षांच्या मागे पळताना, रुसताना, रडताना, चिडताना आणि चिडवतानाही पाहिलंय. राम हे नाव घेताच माझी कथा युगानयुग मागे जाते. सत्ययुगात वैवस्वत मुनींनी माझा पाया रचला. सूर्यवंशी राजांची मी राजधानी होते. रामराज्यानंतर श्रीरामांनी जलसमाधी घेत आपला अवतार संपवला. तेव्हापासून माझा आनंद, हास्य, शृंगार संपला. मी एकाकी झाले. निर्माण में समय लगता है और विध्वंस में समय नहीं लगता है. पहला अयोध्या का निर्माण जो है मनुष्य शत्रुपा के द्वारा हुआ था. विक्रमादित्य ने अयोध्या का द्वितीय निर्माण किया और अहोभाग की बात है कि अब अयोध्या का जो तृतीय निर्माण हो रहा है. माझा आनंद, हास्य, शृंगार मला परत करण्याचे प्रयत्नही झाले. श्रीरामानंतर त्यांचे पुत्र कुश त्यांनी नवनिर्माणही केला. त्यानंतर सूर्यवंशाच्या 44 पिढ्यांची त्याच्या राजकारभाराची मी साक्षीदार आहे. युग बदलली, इतिहास बदलला, पण बदललं नाही ते माझं अस्तित्व. अर्थात हे अस्तित्व कारण जसं कथेच्या सुरुवातीला होतं तसं आत्ताचं हे अस्तित्व नव्हतं. पण हे अस्तित्व पूर्वीसारखं होऊ शकतं. फक्त ते व्हायला हवं जे युगांपासून मनात साठून आहे. आणि तेच होण्याची मला प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा आहे माझ्या श्रीरामाची. विश्वास होता ही प्रतीक्षा सफल होण्याचा. आणि आता ती घडी निकट आहे.
राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज। मी अयोध्या अशीच अयोध्य नाही, कारण माझ्या दारी हनुमान विराजमान आहे। रघुकुल का नियम है, रघुकुल के वंश का ये नियम है कि बड़ा बेटा अयोध्या का राजा बनता है तो लो कुछ नहीं, इसमें दोनों बेटे मेरे बड़े नहीं हैं, हमारा तो बड़का बेटौना हमारे हनुमनुआ है। आपको जाना होगा तो वंश परंपरा के अनुसार हमारे हनुमनुआ को आप अयोध्या की गद्दी सब जाइएगा। परमात्मा ने वही काम किया, माँ जगत जननी के आदेशानुसार अपने बड़े बेटे हनुमनुआ को अयोध्या का राजा बना करके और तब जाकर गुप्तार घाट में जब समाधि लिए थे। मी अयोध्या। तुम्ही मला उघड्या डोळ्यांनी बघाल त्यापेक्षाही अधिक मनाच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करा। मला निरखून बघा। माझं अस्तित्व अतिप्राचीन आहे हे तर तुम्हाला कळलंच आहे, पण इतकं प्राचीन की कुठल्या कालखंडाच्या इतिहासात मी आहे, अयोध्या कुठल्या ना कुठल्या नावानं मी आहेच। सत्ययुगात मी अस्तित्वात आले, त्रेतायुगात प्रभू रामांनी राज्य केलं, तेच रामराज्य माझं चिरंतन अस्तित्व आहे। द्वापार युगात महाभारत काळात दीर्घयज्ञ नावाच्या राजानं राज्य केलं, ज्यांना पुढे राजा भीमसेन यांनी पराभूत केलं। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, उत्तरी कृष्णमार्जित ब्लैक पॉलिश्ड वेयर और रेड वेयर दोनों के साक्ष्य हमें अयोध्या में उत्खनन से मिले हैं। पुरातनता लगभग 7000 ईसा पूर्व तक जाती है। कलियुगात अयोध्येचा इतिहास सापडतो। गौतम बुद्धांच्या काळात माझा उल्लेख आहे, जेव्हा कौशलचं एक उत्तर कौशल दुसरा दक्षिण कौशल असे दोन भाग झाले, तेव्हा मधून वाहत होती शांत शरयू। आध्यात्मिक रूप से परम वैभव का यदि कोई सबसे अच्छा स्थान हो सकता है तो वो अयोध्या है। इसलिए भगवान बुद्ध ने इस स्थान को अपने त्याग, तपस्या और समर्पण के लिए अवचुनन किया। राजा प्रसेनजीच्या राज्यात मी श्रावस्ती राज्याची राजधानी होते। सम्राट स्कंदगुप्तांनी आपली राजधानी पाटलीपुत्रहून हलवली आणि मी झाले राजधानी, नाव दिलं अयोध्या। तोपर्यंत म्हणजे गुप्त राजांच्या काळात मी मोठं व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते। उस समय व्यापारिक केंद्र के रूप में उत्तर भारत में एक प्रसिद्ध नगर था। दो नगर, एक श्रावस्ती और एक अयोध्या। पूरे सरजू के रूट पे खाली अयोध्या ही मुख्य नगर था, और जिसका गुप्तों के समय में व्यापारिक महत्व बहुत बढ़ गया था। शुंग वंशाचे प्रथम शासक पुष्यमित्र शुंग यांचा एक शिलालेख मी अजूनही सांभाळून ठेवलाय। वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचं श्रेय त्यांना दिलं जातं। द्विरश्वमेध याजिनः, जो एक प्रत्यक्ष प्रमाण है कि पुनः सनातन धर्म को स्थापित करने वाला पुष्यमित्र शुंग अयोध्या में राज्य कर रहा था। बौद्ध काळात साकेत नाम प्रचलित झाल्यानंतर काही दशकांनंतर माझं मूळ नाव अयोध्या ही माझी ओळख बनली। याची खूण माझ्या केंद्रस्थळापासून 24 किलोमीटर दूर असलेल्या करमदंडा गावात सापडली। हा एक शिलालेख होता। इसवी सन पूर्व 435 काळात गुप्त शासक कुमारगुप्त प्रथम यांचे मंत्री पृथ्वीसेन यांनी तो लावला होता। यामध्ये अयोध्येतल्या ब्राह्मणांना दान दिल्याचा उल्लेख आहे। कि कौशलाधिपेन दुर्याश्वमेध याजिनः सेनानी पुष्यमित्रस्य खष्टेन पिता फल्गुदेवस्य केतनम अकारयति। तो इस अभिलेख से ये जानकारी मिलती है कि सम्राट पुष्यमित्र शुंग के समय में जो है उन्होंने एक बहुत बड़े विशाल मंदिर का निर्माण भी कराया था।
आता मी जी कथा तुम्हाला ऐकवणार आहे त्यात माझं अस्तित्व तुम्हाला जाणवेल, कारण याशिवाय भारतवर्षाची सांस्कृतिक ओळख होणं अपूर्ण आहे. या कथेचं आधार तत्व आहेत श्रीराम. ही कथा आहे आराध्य प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची. अनेकानेक चढउतार, हास्य, रुदन आणि अनेकांनी केलेले त्याग आणि बलिदानही. या पुढची भ्रमंती तुम्हाला वर्तमानापर्यंत घेऊन जाईल. तुम्ही फक्त चालत राहा. अयोध्या तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा किंवा बंद, कणाकणात तुम्हाला फक्त राम, भगवान रामच दिसतील. आज द्वितीय अयोध्या को जिस तरह से विस्तारित करिया एक गौ के निर्देशन पर, भगवती जब गौ माँ ने जब यहाँ आकर के और गौ के दुग्ध के द्वारा वही अयोध्या के उन चिन्हों को स्थापित करके और महाराज विक्रमादित्य ने उस अयोध्या को सजाने का काम किया. गीता प्रेसच्या अयोध्या दर्शन या पुस्तकात 98-99 या पानांमध्ये पहिल्या राम मंदिर निर्माणाचं आख्यान आहे. गुप्त वंशाच्या सर्वात महान आणि पराक्रमी राजा विक्रमादित्य यांनी ते तयार केलं होतं. निर्माण एक पृथ्वी के स्वरूप में एक गाय आई और वहाँ विक्रमादित्य आए और विक्रमादित्य ने कहा कौन सा स्थान है जहाँ जहाँ वो गाय गई है उसके स्तन से दूध टपका है, वहाँ लिख दिया गया है कि स्थान है, यह स्थान है. उसके अनुसार से विक्रमादित्य ने अयोध्या का द्वितीय पुनर्निर्माण किया. अयोध्या म्हटलं की श्रीरामांची कहाणी जशी आठवते त्याचप्रमाणे राम मंदिराशी राजा विक्रमादित्याच्या कथेचीही तशीच आठवण होते. साक्षात प्रयागराज खुद आते हैं, प्रयागराज आकर के और अपने आप को पवित्र और अपने आप को धन्य समझते हैं अयोध्या आकर के. इसलिए उसी समय से विक्रमादित्य का यह नेत्र खुला और विक्रमादित्य आकर के वह प्राचीन अयोध्या को खोज करके और अयोध्या को बसाने का काम किया. कालांतरानं अयोध्येनं अनेक वेळा नवनिर्माण आणि विध्वंसही पाहिला, पण नवीन अयोध्येचा शोध आणि पुनरुज्जीवनाचं श्रेय जातं ते राजा विक्रमादित्य यांना. असं म्हणतात की अयोध्येत आज जे काही आहे, घाटापासून ते मंदिरापर्यंत, ते राजा विक्रमादित्य यांच्यामुळेच. उन्होंने कहा कि महाराज यही अयोध्या नगरी है और इस अयोध्या नगरी का आप पुनरुद्धार कीजिए. अयोध्या के 148 तीर्थों का जो है वो सुनिश्चितीकरण किया. मी अयोध्या भारताच्या 7 मोक्षदायिन्यांपैकी एक. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. युग बदलत होतं आणि माझी नियतीही बदलणार होती. हे खरं आहे की मला म्हणजे अयोध्येला ओळख प्रभू श्रीरामांनी दिली, पण त्याच रामाचे प्राण माझ्यात विराजमान होते. महाराज मनु की जो पहली राजधानी बनी है वो अयोध्या बनी है. तो अयोध्या राजधानी के साथ साथ हम कह सकते हैं कि मानवता को जो उत्स है, मानवता कहीं से प्रारंभ होती है. पहला मानव इस धरती पर, इस विश्व में आया और उसने किसी नगरी की स्थापना करके और अपने जीवन चक्र को आगे बढ़ाकर मानवता के उन्नायक सफर को आगे बढ़ाया है. तो उसकी भूमि अयोध्या है. भारताच्या हृदयात श्रीराम आहे, श्वासात राम आहे, परस्परांना भेटताना मनामनात राम आहे. मृत्यूनंतर स्मशानात नेतानाही राम नाम सत्य हाच मोक्षमंत्र जपला जातो. रामाची महिमा अपार आहे, अनंत आहे. अशा रामाची अयोध्या कितीही आक्रमण झाली तरी कशी हरणार, कारण अयोध्या तर अयोध्या आहे. जो बाह्य रूप से नहीं, अंतर्गत जो अपने हृदय के द्वंद्व को समाप्त करके और मानवता को प्रसारित करने वाली राजधानी है, उसे ही हम अयोध्या करते हैं. जिसको कभी हराया ना जा सके, जिसको कभी जीता ना जा सके, जिसको कभी पराजित न किया जा सके, जिसको कभी परास्त न किया जा सके. युद्ध मला नवीन नाही, अनेक युद्धांची मी साक्षीदार आहे. पण 1528 मधलं अयोध्येवरचं ते आक्रमण, ते युद्ध नव्हतं, माझ्या आत्म्यावर प्रहार होता. रामाच्या नगरीवर प्रहार होता. भारताच्या संस्कृतीवर प्रहार होता. रामाच्या जन्मभूमीवर प्रहार होता. तेव्हाही मी हरले नाही.
माझी पुढची कथा अत्याचार आणि आक्रोशाची आहे.